मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्रजीच्या पुस्तकामधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठाचा शेवटचा भाग टाइप्स ऑफ नॉवल या भागावर परीक्षेत येऊ शकणारे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन व त्यांची उत्तरे सोडविणार आहोत। मित्रहो, या ठिकाणी दिलेले प्रश्न सोडविणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर या ठिकाणी दिलेले हे दोन व्हिडिओज अवश्य पहा। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावर क्वेश्चन 5A मध्ये 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतात। यामध्ये 2 प्रश्न विचारण्यात येतात। जसे या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग, हा प्रश्न आहे 2 मार्क्ससाठी। आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येईल। अशा प्रकारे हे 4 मार्क तयार होतात। तर प्रत्येक प्रश्नामध्ये एकूण 4 प्रकारचे बिट्स किंवा उपप्रश्न असतात किंवा 4 प्रकारची माहिती तुम्हाला लिहायची असते। जसं या ठिकाणी मॅच द फॉलोइंग मध्ये 4 घटक दिलेले आहेत, म्हणजे यापैकी प्रत्येक घटकाला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल। अशा प्रकारे या प्रश्नामधील 4 घटक आणि पुढच्या प्रश्नामधील 4 घटक, 8 घटक मिळून तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत। आपण या पाठावर येऊ शकणाऱ्या सर्वच्या सर्व ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्सवर व्हिडिओ तयार केलेले आहेत। या ठिकाणी आपण एकूण 5 व्हिडिओ तयार केलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत। म्हणून हे सर्वच्या सर्व व्हिडिओ पहा आणि हे 4 मार्क्स मिळवा। मित्रो, या ठिकाणी येणारे प्रश्न हे मॅच द फॉलोइंग, जसा या ठिकाणी जोड्या लावा हा प्रश्न आलेला आहे, किंवा फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा, कंप्लीट द स्टेटमेंट बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहा। अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतात। मित्रहो, या पाठातील प्रश्न हे 12वी इंग्रजीच्या पुस्तकामधील सेक्शन 4 मधील पहिला पाठ हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठामधील शेवटचा भाग टाइप्स ऑफ नॉव्हल या भागावर आधारित आहेत व परीक्षेत येऊ शकणारे सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत। चला तर मग आता सोडूया आपला पहिला प्रश्न। मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा असा याचा अर्थ निघतो। पहिला यामधील मुद्दा आहे द फ्लो ऑफ थॉट्स। फ्लो ऑफ थॉट्सची जोडी कशासोबत लागेल? बिल्डंग्स रोमन नॉवल सोबत लागेल का स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस का सायकोलॉजिकल नॉवल का ऑटोबायोग्राफिकल नॉवल? तर फ्लो ऑफ थॉट्सची जोडी लागेल स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल। द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटॅगनिस्ट। प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्राच्या मनातील विचार किंवा आतील जीवन, मानसिक जीवन त्याचं कोणत्या कादंबरीमध्ये व्यक्त होतं? ते होतं सायकोलॉजिकल नॉवलमध्ये व्यक्त। द नॉवल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर। ऑथर म्हणजे लेखकाच्या जीवनावर आधारित कादंबरी, तिला काय म्हणतात? तिला म्हणतात ऑटोबायोग्राफिकल नॉवल। तर शेवटचा मुद्दा पहा, द ग्रोथ ऑफ प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर। प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्राच्या मनाचा, त्याच्या कॅरेक्टरचा आणि त्याच्या एकूण मानसिक विकास कोणत्या कादंबरीमध्ये व्यक्त करण्यात आलेला असतो? बिल्डंग्स रोमन या कादंबरीमध्ये। मित्रो, या ठिकाणी तर आपण रेषा ओढून जोड्या लावलेल्या आहेत, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये समोरासमोर मुद्दे ठेवायचे आहेत। म्हणजे द फ्लो ऑफ थॉट्स याच्यासमोर तुम्हाला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ठेवावं लागेल। अशा प्रकारे समोर मुद्दे तुम्हाला ठेवायचे आहेत। चला आता वळूया पुढील प्रश्नाकडे। कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज इन्स्ट्रक्टेड। सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा। इतर प्रश्नाप्रमाणेच याला 2 मार्क आहेत। स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय। स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज सर्वप्रथम कुणी वापरली किंवा कुणी चलनात आणली? जेम्स जॉइसनं आणली का विल्यम जेम्सनं? तर ही फ्रेज विल्यम जेम्स यांनी पहिल्यांदा वापरली किंवा व्यवहारामध्ये आणली। सायन्स फिक्शन इज अ जॉनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन डीलिंग विथ। सायन्स फिक्शन हा साहित्य प्रकार स्पेक्युलेटिव्ह म्हणजे तर्कावर आधारित कादंबरी जी कशाविषयी असते? फ्युचरिस्टिक सेटिंग विषयी असते का? यस, फ्युचरिस्टिक सेटिंग विषयी असते। डेथ अँड डिके विषयी असते का? नाही।
अर्लियर पिरियड दॅन रायटिंग विषय असते का? नाही. तर याचं उत्तर आहे फ्युचरिस्टिक सेटिंग. मित्र स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर हे फ्युचरिस्टिक सेटिंग्स असं लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर तुम्हाला अर्धा मार्क इथे मिळेल. तर डेथ अँड डिके विषयी काय असतं? गथिक नॉवलमध्ये हे असतं. अर्लियर पिरियड दॅन रायटिंग हिस्टॉरिकल नॉवलमध्ये असतं. चला पुढील प्रश्न पाहूया. द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स किंवा फीचर ऑफ रिअलिस्टिक नॉवल आर. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी कादंबरी. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? इट गिव्ज इफेक्ट ऑफ रिअलिझम वास्तववादाचा परिणाम देते रिअलिस्टिक कादंबरी. बरोबर आहे. कॅरेक्टर्स गो एव्हरीडे प्लॉजिबल एक्सपिरियन्सेस. यामधील पात्रे दैनंदिन जीवनामधील व्यवहार अनुभव खरेखुरे वाटणाऱ्या अनुभवामधून ते जातात. प्लॉजिबल म्हणजे खरेखुरे वाटणारे म्हणजे काल्पनिक पण खरेखुरे वाटणारे. कॅरेक्टर्स हॅव मिक्स्ड मोटिव्ज रूटेड इन देअर क्लास. हे तिन्ही वैशिष्ट्य रिअलिस्टिक नॉवलमध्ये असतात. म्हणून ऑल ऑफ द अबव हे आपलं उत्तर आहे. हे आपण लिहायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. पिकॅरेस्क नॉवल हॅज द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. पिकॅरेस्क नॉवलमध्ये खालील वैशिष्ट्ये असतात. पहा. ॲडव्हेंचर्स ऑफ प्रोटॅगॉनिस्टचे धैर्यवान किंवा धाडसी प्रवास वर्णने किंवा धाडसी कृती. द प्रोटॅगॉनिस्ट कॅन बी इसेंट्रिक डिसरेप्युटेबल पर्सन. याचा नायक हा विचित्र असतो, विचित्र स्वभावाचा, लहरी, डिसरेप्युटेबल बदनाम असतो. हे खरं आहे का? दोन्हीही खरे आहेत. इट इज इन एपिसोडिक फॉर्म. ही एपिसोड म्हणजे यातील घटना क्रमाने मांडलेल्या असतात, सिरीजमध्ये मांडलेल्या असतात. हे तिन्ही गोष्टी पिकॅरेस्क नॉवलच्या संदर्भात खऱ्या आहेत. म्हणून ऑल ऑफ द अबव हे आपलं उत्तर आहे. हे आपण या विधानाच्या पुढे ठेवायचं आहे. चला पुढील प्रश्न पाहूया. मॅच द टाईप ऑफ नॉवल विथ इट्स इन्फॉर्मेशन. कादंबरीचा प्रकार इथे दिलेला आहे, त्याची माहिती इथे दिलेली आहे. पहा. पिकॅरेस्क नॉवलमध्ये काय असतं? आत्ताच पाहिलं आपण. ॲडव्हेंचर्स ऑफ अन इसेंट्रिक प्रोटॅगनिस्ट. लहरी हिरो किंवा मुख्य नायक याची प्रवास वर्णने किंवा याच्या साहसी गोष्टी पिकॅरेस्क नॉवलमध्ये असतात. हिस्टॉरिकल नॉवलमध्ये काय असतं? बियर्स मोर दॅन वन लेअर ऑफ मिनिंग नसतं. आयडियल सोसायटी नसते. सेट इन अन अर्लियर पिरियड दॅन ऑफ रायटिंगच्या अगोदरच्या काळामध्ये हिस्टॉरिक नॉवल ठेवलेली असते. म्हणून हिस्टॉरिक नॉवलविषयी काय आहे? सेट इन अन अर्लियर पिरियड हे खरं आहे. ॲलेगरिकल नॉवल मध्ये काय असतं? बियर्स मोर दॅन वन लेअर ऑफ मिनिंग. ॲलेगरिकल नॉवलमध्ये एकापेक्षा जास्त अर्थ असतात. त्यानंतर युटोपियन म्हणजे आदर्शवादी कादंबरी. ही कशी असते? आयडियल सोसायटी. यामध्ये आदर्श समाज दिलेला असतो. अशा प्रकारच्या जोड्या आपण लावलेल्या आहेत, परंतु तुम्ही समोरासमोर मुद्दे लिहा. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज इन्स्ट्रक्टेड. सूचनेनुसार ॲक्टिव्हिटीज करा. राईट अँड एक्झाम्पल ऑफ एपिस्लरी नॉवल. आपल्याला एपिस्लरी नॉवलचं उदाहरण लिहायचं आहे. रॉबिन्सन क्रुसो बाय डॅनियल डिफो. रॉबिन्सन क्रुसो ही एपिस्लरी नॉवल आहे का? नाही. डॉन क्विक्झो बाय मायगेल डी सर्वांटिस. डॉन क्विक्झो एपिस्लरी नॉवल आहे का? नाही. पामेला बाय रिचर्डसन. रिचर्डसनची पामेला ही एपिस्लरी नॉवल आहे. म्हणजे हे आहे आपलं उत्तर. पुढील प्रश्न पहा. द वर्ड पिकॅरो मीन्स. पिकॅरो शब्दाचा अर्थ काय आहे? तर पिकॅरो या शब्दाचा अर्थ आहे रोग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ROGUE रोग लिहायचं आहे आणि त्यानंतर फुल स्टॉप द्या. रोगला इथं मी टिकमार्क करतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट हिस्टॉरिकल नॉवल. हिस्टॉरिकल नॉवलच्या बाबतीत काय खरं आहे? द स्टोरी इज बेस्ड ऑन हिस्ट्री. बरोबर आहे. इट इज सेट इन द पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंगच्या अगोदरच्या कालखंडाचं वर्णन त्यामध्ये असतं. बरोबर आहे. बोथ ऑफ दीज हे दोन्ही खरे आहेत. म्हणून आपलं उत्तर आहे सी. इपिस्लरी नॉवल मेक्स यूज ऑफ. इपिस्लरी नॉवलमध्ये कशाचा वापर करण्यात येतो? डायलॉगचा येतो का?
नाही. डायलॉग तर कादंबरीमध्ये असतातच, पण इपिस्लरी नॉवलमध्ये लेटर्स, डायरीज अँड डॉक्युमेंट्स याचा वापर करण्यात येतो. म्हणजे हे आहे आपलं उत्तर. हे लिहायचं आहे तुम्ही. इपिस्लरी नॉवल मेक्स यूज ऑफ लेटर्स, डायरीज अँड डॉक्युमेंट्स असं लिहून नंतर फुल स्टॉप द्यायचा आहे. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूयात. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. वर्ड इपिस्लरी इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. इपिस्लरी हा लॅटिन शब्दापासून मिळालेला शब्द आहे. कोणत्या शब्दापासून? इपिस्टोला. इपिस्टोला या शब्दापासून तो मिळालेला शब्द आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इपिस्टोला लिहायचं आहे. मीनिंग ऑफ इपिस्टोला इज. इपिस्टोलाचा अर्थ काय आहे? अ लेटर. आणि एसे नाही तर अ लेटर. अ लेटर, पत्र असा इपिस्टोलाचा अर्थ आहे. रॉबिन्सन क्रुसो वॉज रिटन बाय. रॉबिन्सन क्रुसो कुणी लिहिलेली आहे? रॉबिन्सन क्रुसो लिहिलेले आहे डॅनियल डिफो यांनी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे? डॅनियल डिफो. टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डेथ, डूम अँड हॉन्टेड बिल्डिंग्स आर फाउंड इन. हे सगळं कशात सापडतं? तर हे सगळंच्या सगळं गथिक नॉवलमध्ये आपल्याला सापडतं. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे? गथिक नॉवल. चला पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा. व्हेन स्टोरी बिअर्स मोर दॅन वन मिनिंग इट इज. एकापेक्षा जास्त अर्थ जेव्हा स्टोरीमध्ये असतात तेव्हा ती ॲन ॲलेगॉरिकल नॉव्हल असते. ॲन ॲलेगॉरिकल नॉव्हल हे आपलं उत्तर आहे. देअर आर सरफेस मिनिंग अँड सिम्बॉलिक मिनिंग इन. सरफेस आणि सिम्बॉलिक मिनिंग कशामध्ये असतात? तर ॲलेगॉरिकल नॉव्हलमध्येच असतात. म्हणून या ठिकाणी देखील हेच उत्तर आहे आपलं. डिस्टोपियन नॉव्हल हॅज डॅश डॅश सोसायटी. डिस्टोपियन नॉव्हलमध्ये आयडियल सोसायटी असते का? नसते. आयडियल सोसायटी युटोपियन नॉव्हलमध्ये असते. तर डिस्टोपियन नॉव्हलमध्ये करप्ट सोसायटी असते, भ्रष्ट समाज असतो. अ करप्ट सोसायटी हे आपलं उत्तर आहे. द फ्लो ऑफ थॉट्स इन द प्रोटॅगनिस्ट माइंड आर प्रेझेंटेड इन ऑर्डर इन. प्रोटॅगनिस्ट मुख्य पात्राच्या मनामधील विचार हे क्रमाने, विचार प्रवाह फ्लो ऑफ थॉट्स क्रमाने मांडण्यात येतो. कोणत्या नॉवलमध्ये? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवलमध्ये. म्हणजे हे आहे आपलं उत्तर. ॲलेगॉरिकल नॉवलमध्ये दोन प्रकारचे अर्थ असतात. सिम्बॉलिक या ठिकाणी दिलेले पहा. सिम्बॉलिक मिनिंग आणि सरफेस मिनिंग ॲलेगॉरिकल नॉवलमध्ये. आणि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवलमध्ये मुख्य पात्राचे विचार जशी जशी त्याच्या मनामध्ये येतात त्या क्रमाने मांडलेले असतात. चला पुढील प्रश्न आपण पाहूया. मॅच द वर्ड्स विथ देअर मिनिंग. शब्द आणि त्यांचे अर्थ आपल्याला जोडायचे आहेत. पिकॅरो. पिकॅरोचा अर्थ काय आहे? रोग, लबाड माणूस. इपिस्टोला. इपिस्टोलाचा अर्थ आहे अ लेटर. नॉव्हेला. नॉव्हेलाचा अर्थ आहे न्यू. आणि ग्रोथ हा कशाचा अर्थ आहे? बिल्डंग्स रोमन या शब्दाचा अर्थ आहे ग्रोथ. अशा प्रकारे या जोड्या आपण लावलेल्या आहेत. समोर शब्द तुम्हाला पक्षामध्ये ठेवायचे आहेत. चला पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. डॅश डॅश नॉवल इंडिकेट्स द ग्रोथ ऑफ द प्रोटॅगनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर. प्रोटॅगनिस्ट म्हणजे मुख्य पात्राचं मन, त्याचा विचार आणि त्याचं चारित्र्य याचा जसा जसा विकास होतो ते वर्णन केलेलं असतं. तर ते वर्णन केलेलं असतं बिल्डंग्स रोमन नॉवलमध्ये. लक्षात ठेवा, सायकोलॉजिकल नॉवलमध्ये नाही. सायकोलॉजिकल नॉवलमध्ये त्याच्या मनात काय चाललं आहे याचं वर्णन असतं. बिल्डंग्स रोमनमध्ये लहानपणापासून त्याचा विकास कसा झाला, त्याच्या मनाचा विकास कसा झाला, त्याची विचार करण्याची पद्धत कशी बदलत गेली, त्याचं कॅरेक्टर चारित्र्य कसं बदलत गेलं या गोष्टी सांगितलेल्या असतात. इन 20th century डॅश डॅश बिकेम पॉप्युलर. 20th centuryमध्ये काय प्रसिद्ध झालं? पिरियडिकल एसे हे तर 18व्या शतकात पॉप्युलर झालेत. पल्प मॅगॅझिन
म्हणजे हलक्या पेपरवर, स्वस्त पेपरवर छापलेले मॅगझिन 20th सेंचुरीमध्ये, अर्ली 20th सेंचुरीमध्ये विकसित झालेले आहेत. द पल्प फिक्शन वॉज प्रिंटेड ऑन. पल्प फिक्शन हा 20व्या शतकामधील कादंबरीचा प्रकार आहे. तो कशावर प्रिंट करण्यात येत होता? चिप पेपरवर. CHEAP, चिप. चिप म्हणजे हलक्या पेपरवर पल्प फिक्शन प्रिंट करण्यात येत होती. द डॅश फिक्शन प्रोव्हाइडेड बिल्डिंग ग्राउंड फॉर डिटेक्टिव्ह नॉव्हल्स अँड सायन्स फिक्शन. विकास करण्याचा बेस किंवा विकसित पावण्यासाठीची महत्त्वाची जागा, महत्त्वाचं बिल्डिंग ग्राउंड कोणत्या कादंबरीने दिलं? तर ते दिलेलं आहे पल्प फिक्शनने. पल्प फिक्शनमुळे काय झालं? सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन विकसित झालेले आहेत. लोक स्वस्तामधील कादंबऱ्या वाचू लागले आणि त्याच्यातूनच सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन विकसित झाल्या. म्हणून या ठिकाणी काय येईल? द पल्प फिक्शन. पल्प फिक्शन प्रोव्हाइडेड बिल्डिंग ग्राउंड फॉर डिटेक्टिव्ह नॉव्हल्स अँड सायन्स फिक्शन. चला पुढील प्रश्न पाहूयात. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. द फर्स्ट सायन्स फिक्शन इज. पहिली सायन्स फिक्शन कोणती आहे? फ्रँकेनस्टाईन. मेरी शेलीची ही कादंबरी आहे. हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. द डॅश डॅश शोज द फ्युचरिस्टिक सोसायटी अँड डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स आणि टेक्नॉलॉजी, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झालेला विकास, भविष्यामधील समाज, याचं वर्णन कशामध्ये असतं? तर याचं वर्णन असतं सायन्स फिक्शनमध्ये. सायन्स फिक्शनमध्ये विज्ञानाने केलेली प्रगती वगैरे असते, म्हणून सायन्स फिक्शन इथं आपल्याला लिहायचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. द डॅश डॅश इज द सब जॉनर ऑफ क्राईम फिक्शन. क्राईम फिक्शनचा उपसाहित्य प्रकार, सब जॉनर कोणता आहे? सायन्स फिक्शन आहे का डिटेक्टिव्ह फिक्शन आहे? तर क्राईम फिक्शनचा उपसाहित्य प्रकार, उपकादंबरी आहे डिटेक्टिव्ह फिक्शन. डिटेक्टिव्ह फिक्शनमध्ये क्राईम, मर्डर वगैरे गुन्हे असतात आणि त्याचा शोध डिटेक्टिव्हने घेतलेला असतो. द टू टाईप्स ऑफ डिटेक्टिव्ज. दोन प्रकारचे डिटेक्टिव्ज, गुप्त हेर किंवा गुप्त पोलीस असतात. एक प्रोफेशनल डिटेक्टिव्ह, व्यावसायिक गुप्त पोलीस, आणि अमॅट्युअर डिटेक्टिव्ह. अमॅट्युअर म्हणजे हौसी गुप्त पोलीस किंवा गुप्त हेर, अशा प्रकारचे दोन डिटेक्टिव्ह असतात. चला पुढील प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर वर्ड्स. योग्य शब्द वापरून आपल्या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. डॅश डॅश इज द पायोनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निकचा आद्य वापरणारा किंवा आद्य व्यक्ती कोणती आहे? ती आहे व्हर्जिनिया वुल्फ. लक्षात ठेवा, व्हर्जिनिया वुल्फला पायोनियर, पहिल्यांदा वापरणारी व्यक्ती म्हणतात स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक. व्हर्जिनिया वुल्फने पहिल्यांदा वापरलेलं आहे. विल्यम जेम्सने मात्र कॉइन केलेलं आहे, ते व्यवहारात आणलेलं आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस हा शब्द. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अन ॲलेगरी मे बी पॉलिटिकल डॅश डॅश हिस्टॉरिकल फिलॉसॉफिकल. पॉलिटिकल असते, हिस्टॉरिकल असतो आणि फिलॉसॉफिकल तत्त्वज्ञानविषयक असा प्रतिकात्मक अर्थ ॲलेगॉरिकल नॉव्हलमध्ये, ॲलेगरीमध्ये सांगितलेला असतो. मग या ठिकाणी आहे रिलिजियस, पॉलिटिकल रिलिजियस, हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल असा सजेस्टेड मिनिंग ॲलेगरिकल नॉव्हलमध्ये असतो. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइडेड अ बिल्डिंग ग्राउंड फॉर द डिटेक्टिव्ह नॉव्हल्स अँड. पल्प फिक्शनने आताच पाहिला आपण प्रश्न, बिल्डिंग ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे, विकास होण्याची जागा उपलब्ध करून दिलेली आहे, बेस तयार करून दिलेला आहे. कशाचा? डिटेक्टिव्ह फिक्शन्स, शोध कादंबरी किंवा सायन्स फिक्शन. पल्प फिक्शनमुळे काय झालं? डिटेक्टिव्ह नॉव्हल्स आणि सायन्स फिक्शन विकसित झाल्या, म्हणून हे आपलं उत्तर आहे सायन्स फिक्शन. अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी अँड मनोहर माळगावकर डॅश डॅश द इंडियन इंग्लिश फिक्शन. यांना काय म्हणण्यात येतं? चेंज्ड द करंट ऑफ ॲमिलिओरेटेड. आता या लोकांनी काय केलेलं आहे? अनिता देसाई, नयनतारा सहगल, अरुण जोशी, मनोहर माळगावकर यांनी चेंज्ड द करंट ऑफ इंडियन इंग्लिश फिक्शनचा प्रवाह यांनी बदललेला आहे. वेगवेगळे विषय यांनी हाताळलेले आहेत. मित्रहो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूची बेल दाबा, त्यामुळे चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल। आणि हो, या ठिकाणी दिलेले हिस्ट्री ऑफ नॉवल वरील हे 2 व्हिडिओज अवश्य पहा। भेटूया हिस्ट्री ऑफ नॉवल या पाठावरील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज सोडविलेल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅव अ गुड डे। थँक्यू।